मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण आपल्या किचन मध्ये काय बनवणार आहोत चला बघूया। इथे मी शेपूची एक पेंडी घेतली आहे, ती निवडून घेतली आहे। ही आता मी स्वच्छ धुवून घेते। ही सगळी जी भाजी आहे ती चिरून घेऊया। इथे मी भाजी चिरून घेते, याच्याऐवजी डायरेक्ट न चिरता भाजी केली तरी चालेल। आता कढईमध्ये तेल घेते। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मोहरी घालते। मोहरी तडतडली की आपण जिरे घालूयात आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून घेऊयात। आता हे हिरव्या मिरच्या बारीक गॅसवर छान तळून घ्यायच्या। आता थोडासा हिंग आणि हळद घालूयात। जी आपण शेपूची भाजी चिरून घेतली होती ती याच्यामध्ये घेऊयात। त्यानंतर मी इथे मुगाची डाळ भिजवून ठेवली होती, ती डाळ आपण याच्यामध्ये घेऊयात। आता ही भाजी आपण पाणी न घालता वाफेवर शिजवून घेणार आहोत, त्यामुळे मुगाची डाळ आपण भिजवून घ्यायची, म्हणजे ती भाजीमध्ये व्यवस्थित शिजते। आता आपण हे एकत्र करून घेऊयात। शेपूची भाजी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे केली जाते। इथं जी आपण आज भाजी करतोय ती कांदा लसूण विरहित करतोय। आपला पूर्ण आजचा नैवेद्य हा कांदा लसूण विरहित आहे, त्यामुळे मी इथं कांदा किंवा लसूण याचा वापर केलेला नाहीये। यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि याच्यावर झाकण ठेवून साधारण 10 ते 15 मिनिट ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत। भाजी शिजते तोपर्यंत आपण कुकर लावायची तयारी करूयात। इथे मी तांदूळ घेतले, ते स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर आवश्यक तेवढं पाणी याच्यामध्ये घेतलंय। त्यानंतर तुरीची डाळ इथे घेतली आहे, ती सुद्धा मी धुवून घेतली आहे। आता याच्यामध्ये सुद्धा पाणी घेते आणि तेल, हिंग आणि हळद घेते। आता हे मी कुकरला लावून याच्या 3 शिट्ट्या करून घेते। आपली एका बाजूला भाजी होते, भात वरण आणि भाजी आपली होते, तोपर्यंत आपण भाकरी करून घेऊयात। इथे मी ज्वारीचं पीठ घेतलंय, लागेल तसं पाणी घालून हे आपण मळून घ्यायचं आहे। ज्वारीची भाकरी उत्तम होण्यासाठी आपण ज्वारीचं पीठ व्यवस्थित मळणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये जे पाणी घालतोय ते पण एकदम व्यवस्थित। खूप घट्ट ज्वारीचं पीठ कधीच मळून घ्यायचं नाही, ते थोडंसं असं मऊ असं आपण मळून घ्यायचं। खूप घट्ट असेल ना, खूप घट्ट पीठ केलं तर त्याची भाकरी थापताना तेवढी सहज थापली जात नाही, ती पटपट सरकत नाही परातीवर, त्यामुळे ती भाकरी आपली छान होत नाही। आणि म्हणूनच याच्यामध्ये थोडंसं असं मऊ छान भाकरीचं पीठ मळून घ्यायचं। हे पीठ असं छान गोल परातीवर मी फिरवून घेते आणि हे अशा पद्धतीनं थोडंसं आपण हातावरती थापून घ्यायचं। आता परातीमध्ये मी थोडंसं कोरडं पीठ घेते आणि ही भाकरी आपण थापून घेऊयात। आता तुम्ही इथे बघताय भाकरी अगदी पटकन थापली जाते, ती छान फिरतीये परातीमध्ये, एकदम व्यवस्थित पीठ मळलं गेलं आहे। आपलं ज्वारीचं पीठ आहे ते जुनं झालं की भाकरी वळणीस येत नाही। अशा वेळेला एकतर त्या पिठाची उकड काढायची किंवा मग गरम पाणी, इथे आपण नॉर्मल पाणी घेतलं आहे भाकरीचं पीठ मळण्यासाठी, त्याच्याऐवजी गरम पाणी घ्यायचं। आता भाकरी आपली थापून झालेली आहे, ती आपण तव्यावर घेऊयात। तवा व्यवस्थित गरम झालेला पाहिजे। आता याच्यावर आपण वरच्या बाजूला पाणी लावून घ्यायचं। तवा खूप जास्त नाही पण व्यवस्थित गरम झालेला असावा, म्हणजे भाकरी व्यवस्थित होते आपली। सगळीकडून पाणी लावून घ्यायचं, तुम्हाला इथे दिसत असेल। हे सगळं करताना आपली भाजी बारीक गॅसवर शिजते, तिकडे सुद्धा लक्ष ठेवायचं। आता आपण ही भाकरी पलटून घेऊयात। परफेक्ट। आता तुम्ही बघताय भाकरी अगदी या बाजूनी सुद्धा छान पचली आहे। आता आपण गॅसवर ही भाकरी भाजून घेऊयात। दिसतंय तुम्हाला काय मस्त टंब फुगतीये भाकरी, आहा मस्त। ही अशी भाकरी गॅसवर भाजताना छान फुगते। अर्थात तुम्ही तव्यावरच भाकरी ही परत एकदा भाजून घेऊ शकता, पण गॅसवर भाजलेली भाकरी डायरेक्ट फ्लेमवर भाजलेली भाकरी खरपूस भाजली जाते। तुम्ही बघताय छान अशी आपली भाकरी तयार आहे। अशा मी भाकरी करून घेते। एक साधारण 10-12 मिनिट झालेत,
मध्ये मी 2-3 वेळा भाजी चेक केली होती. भाजी व्यवस्थित शिजली आहे. आता याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालूयात आणि ही भाजी आपण एकदा परतून घेऊयात. छान अशी भाजी आपली शिजलेली आहे. परफेक्ट भाजी आपली तयार झाली आहे. आपली भाकरी आणि भाजी करून झाली आहे. कुकरच्या शिट्ट्या अजून होत आहेत. तोपर्यंत आपण इथे प्रसादाचा शिरा करून घेऊयात. इथे मी एक साधारण मोठे 5-7 चमचे तूप घेतलंय. याच्यामध्ये एक छोटी वाटी रवा घेते. हा रवा आपण तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. इथे साधारण मी जेवढा रवा घेतलाय तेवढंच तूप इथे पूर्ण प्रसादाचा शिरा करताना वापरलाय. खूप छान चव येते. हे प्रमाण तेवढं घेतल्यानंतर खूप मस्त अशी चव येते या शिऱ्याला. अर्थात थोडंसं कमी तूप वापरून सुद्धा आपण हा प्रसादाचा शिरा करू शकतो. बारीक गॅसवर व्यवस्थित आपण हा रवा भाजून घ्यायचा आहे. एक मंद असा सुगंध यायला लागला की मग रवा भाजला गेला असं समजायचं. तुम्ही इथे बघताय रव्याचा छान रंग सुद्धा बदललाय. आता मी इथे एक मोठा चमचा तूप घेते आणि इथे मी छोटं केळ असं सोलून ते असं त्याचे काप करून घेतलेत आणि हे केळ आपण रव्याबरोबर थोडंसं भाजून घेणार आहोत. अर्थात ही केळी जर तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण शिरा करणार असू तर तुपामध्ये तळून घेतली तरी चालतात. छोट्या प्रमाणात ती बऱ्याचदा पॅनला चिकटण्याची शक्यता असते. त्यामुळे रवा भाजत आला की त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं केळीचे काप घालायचे आणि छान असं ते रव्यासोबत भाजून घ्यायचं. खूप मस्त लागतो प्रसादाचा शिरा. मला फार आवडतो. इथे मी दूध गरम करून घेतलंय ते याच्यामध्ये घालते. दुधाचं एक्झॅक्ट असं प्रमाण शिऱ्यासाठी सांगणं खरंच खूप कठीण आहे. ते सांगितलं तरी ते प्रत्येक वेळी परफेक्ट होईल असं नाही. मी इथं साधारण पूर्ण शिऱ्यासाठी साधारण 1-2 मोठ्या वाटी दूध मी इथं वापरलंय. त्यामुळे दूध थोडं एक्स्ट्राचं गरम करून ठेवायचं आणि असा तो जो रवा आहे तो व्यवस्थित परतत राहायचा. ज्या प्रमाणात दूध ॲब्झॉर्ब करतोय तो रवा त्या प्रमाणात आपण इथे दूध घालायचं. तुम्हाला लक्षात येईल मी इथं जो रवा घेतलाय ना हा मीडियम साईजचा रवा आहे. रवा जर बारीक असेल तर अर्थात दूध कमी लागतं. तरी सुद्धा त्याचं परफेक्ट असं प्रमाण नाही आहे. थोडा शिरा करायचा आणि मग त्याचं एक्झॅक्ट प्रमाण आपल्याला लक्षात यायला लागतं. कारण प्रत्येक वेळी आपण रवा आणतो तो त्याच क्वालिटीचा मिळतो असं नाही. त्यामुळे हे अंदाजे केलं तर खूप छान जमतं. आता आपण इथे झाकण ठेवूयात. मी झाकण ठेवायच्या आधी त्याची कन्सिस्टन्सी लक्षात घेतली होती. व्यवस्थित रवा मुरेल एवढं मी त्याच्यात दूध घातलंय. आता आपण झाकण काढूयात आणि मी इथे साखर घालतीये. मी इथे जी साखर घातली आहे ही जेवढा वाटी रवा घेतला होता त्याची पाऊण वाटी साखर घातली आहे. तुम्हाला दिसत असेल साखर घातल्यानंतर आपला जो शिरा आहे तो थोडासा परत पातळ झालाय. म्हणजेच लक्षात घ्यायचं की जे आपण साखर घालायच्या आधी फक्त रव्यामध्ये ॲब्झॉर्ब होईल एवढंच दूध घालायचं. आता हे सगळं एकत्र करून आपण झाकण ठेवूयात. 1-2 मिनिट आपण झाकण ठेवलंय आणि तुम्ही इथे बघताय मस्त एकदम परफेक्ट म्हणजे तो रवा व्यवस्थित फुललाय. इथं पतच त्याच्यामध्ये दूध घातलं होतं. हे एकदम एक्झॅक्ट कन्सिस्टन्सी झाली आहे त्याची. एक्झॅक्ट झालाय तो शिरा. आता गॅस बंद करते. थोडीशी इथे वेलची पूड घालते आणि 1-2 चमचे वरून तूप मी याच्यामध्ये घालते. आता हे सगळं एकत्र करूयात. एकदम मस्त असा हा शिरा तयार होतो. तुम्ही नक्की ट्राय करा. खूप भारी लागतो. आता इथे आपण कोशिंबीर करण्यासाठी एक मी गाजर घेतलंय. त्याची साल काढून घेते आणि हे गाजर आपण किसून घेऊयात. भाताचा कुकर सुद्धा आपला मगाशीच झालाय. मी गॅस बंद केलाय तर एकदम पटकन हा आपला स्वयंपाक तयार होतो. हे किसलेलं जे गाजर आहे ते मी एका बोलमध्ये घेते. त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, थोडीशी साखर, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घातली आहे याच्यामध्ये आपण आणि घरी केलेलं 1-2 चमचे दही मी इथे घातलंय. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करूयात. आता इथे मी दही घातलंय. याऐवजी
याच्यामध्ये आपण लिंबू पिळू शकतो आणि छानशी चटकदार फोडणी देखील करू शकतो. पण ही जे दही घातलेली कोशिंबीर आहे ही सुद्धा खूप मस्त लागते. तर आपली कोशिंबीर सुद्धा तयार झाली आहे. इथे वरणामध्ये मी गूळ आणि चवीनुसार मीठ घेते. हे रवीनं थोडं हटून घेऊयात आपण. आणि असं आपलं गोडाचं वरण सुद्धा तयार आहे. आता वाट कसली बघायची, पटकन नैवेद्य वाढायला घेऊयात. मध्ये लिंबाची फोड, डाव्या बाजूला कोशिंबीर, उजव्या बाजूला भाजी, भात, त्याच्यावरती वरण, प्रसादाचा शिरा, भाकरी आणि भाकरीवर थोडासा गूळ, नंतर भात, भाकरी आणि प्रसादाच्या शिऱ्यावर आपण तूप घालूयात आणि अर्थात तुळशीचं पान. हा माझ्या घरी नैवेद्य होतो. तुमच्याकडे कशा प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर मग आज ही बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली? ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज सांचीज किचनला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.